आज आपल्याला इथे हा फ्रिलचा फ्रॉक शिवून घ्यायचा आहे घेरवाला 6 वर्षाच्या मुलीसाठी। इथे मी प्रिंटेड कपडा 2 मीटर आणि अस्तर 1.5 मीटर घेतलेला आहे। फ्रॉकची उंची असणार आहे 28 इंच। तर हा प्रिंटेड कपडा आहे शिफॉनचा। तर आपण इथे एक मार्किंग करून एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतोय। फ्रॉकची कमर उंची आहे 11 इंच। मार्जिन धरून आपल्याला 11.5 इंचावर मार्किंग करायचे कमर उंची। त्यानंतर शोल्डर हा 9.5 असल्यामुळे अर्धा पावणे 5 घेतोय आणि मुंडा आहे 4.5 इंचावर, तिथे मार्किंग करते। आणि छाती माप आहे 13, तर 13चं अर्धा 6.5 फोल्ड करून पुढे मार्जिनसाठी 1.5 इंचावर मार्किंग करते। मुंड्यासाठी रेषा घ्यायची मारून वरती। बाहीला आकार द्यायचा आहे मुंड्याला। मार्जिनाने याची रेषा मारून घ्यायची खाली। इथे गळा माप घेतोय आपण, मागचा गळा आणि पुढचा गळा। पुढचा गळा 4 इंच आणि मागचा 3 इंच। आणि वरची गळा रुंदी आहे 2 इंच। इथे आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या गळ्याला आणि पुढच्या गळ्याला। कट करून घ्यायचं आणि अस्तर पण कट करून घ्यायचं त्याचं। आता इथे आपण घेर कटिंग करतोय फ्रॉकची। तर फ्रॉकचा घेर असा फोल्ड करून आहे 35 इंच आणि घेराची उंची आहे ती टोटली 17 इंच। इथे अस्तर कटिंग करून झालेलं आहे। तर यावरून आपल्याला मेन फॅब्रिकचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याचा साडीपणा असल्यासारखं आहे, त्यामुळे पूर्ण घेर ठेवणार आहे तो। तर घेराची उंची असणार आहे 19 ते 20 इंच। 3 इंच जास्त ठेवायची आपल्याला घेरापेक्षा। घेर आपण 17 इंच घेतलेला आहे, याचा आपल्याला 3 इंच जास्त ठेवायचं आहे, फोल्ड करून जाते जास्तीचं। आणि इथे आपण आता अस्तर कपड्याला मागे पुढे दोन्हीला जोडून घेतोय। पुढचा आणि मागचा भाग अस्तर आणि कपडा दोन्ही जोडून घ्यायचं आहे। इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। हे सगळं कट झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत वरच्या। शोल्डर जोडल्यानंतर गळपट्टी लावायची आहे। शोल्डर जोडून झाले तर आपल्याला गळपट्टी लावायची मध्ये। त्याआधी आपल्याला मागे आणि पुढे दोन्हीकडे टक्स घ्यायचे आहेत। टक्ससाठी मार्किंग करते। टक्स घेऊन झालेले आहेत आणि बॅक साईडची पण पट्टी शिवून घेतलेली आहे। ती आपल्याला झिप लावल्यानंतर उसवून काढायची परत। मोठी टिप मारली तिथे। आता आपल्याला गळपट्टीला दाब टिप घ्यायची।
इथे आपण आता घेराला फ्लिट्स घेतो आहे सगळ्या. प्लेट्स थोड्या दाटच घ्यायच्यात, घेर भरपूर आहे फ्रॉकला. दोन्ही घेर जोडून झालेले आहेत, अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा. दोन्ही साईडचे पण झालेले आहेत. आता आपल्या इथे हा वरचा पीस आहे ना फ्रॉकचा, तो जोडून घ्यायचा आहे. त्याचा सेंटर काढायचा आहे मध्य. त्याआधी आपल्याला बाह्या जोडावे लागतील त्याला, घेर जोडण्याआधी. खाली दंडाला एक पट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे एक 2-2 इंचाची पट्टी, 2 इंच अशी पट्टी घेणार आहे ती, आणि ती आपल्याला दंडघेरासाठी लावायची आहे. इथे पट्टी लावून झालेली आहे. आता आपण बाही जोडतोय. बाही लावतानाही पपचा सेंटर आणि बाहीचा सेंटर घेऊन तिथं पिन लावायची असते, म्हणजे घड्या पडत नाहीत जास्तीच्या. याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण लावून घ्यायची आहे. काठ जोडल्यानंतर मध्ये सेंटरला एक आणि साईडला एक पिन लावून घ्यायची आधी, म्हणजे एक्स्ट्रा कापड उरणार नाही आहे. बाही बरोबर बसते. मग असं सेंटर घ्यायचं वळून आणि तो शोल्डरला जोडून घ्यायचा पिन लावून, आणि मग शिलाई करायची, म्हणजे बरोबर बसते बाही. आता आपल्याला एक साईड शिवून घ्यायची आहे. आता घेराचा आणि वरचा फ्रॉकचा वरचा भाग ब्लाऊजचा आहे, तर त्याचा सेंटर काढून पूर्ण घेर लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जोडून झालेला आहे. एक साईड राहिलेली आहे ती आपल्याला शिवून घ्यायची. आता फ्रॉक पूर्णपणे झालेला आहे तयार.
पहा फ्रॉक कसा वाटला बघा तुम्हाला.